हॅलो, नमस्ते ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई बोला. हा, मी एक वेळेस फोन केलतो बघा, मुलग्याला ब्रेन इम्ब्रेस झालंय पाणी हा 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 त्याबद्दल मी हा 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 बोला ताई. अनुभव सांगायचा आहे. हा सांगा ताई. मी गेल्या आठवड्यात श्रीपाद श्रीवल्लभचं पारायण केले. हा 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 पारायण मग बुधवारी संपलं. हम्म. मग शुक्रवारी मी मुलग्याला हॉस्पिटलला दाखवायला नेणार होतो. 4 महिने न्यायला नव्हतं, अच्छा. हा हा नोव्हेंबर पर्यंत. हा मग गुरुवारपासून ड्रायव्हर मी फोन करत होते. हा. ड्रायव्हर मध्ये होते ते सगळं काय करणार ना का नाही, जमत हम्म. नाही मॅडम, जमत नाही मॅडम असेच म्हणायला लागले. अच्छा. आता हा काय करायचं तेच टेन्शन, दिवसभर फोन लावून लावून दमले. हा हा मग येतं म्हणायचे, नंतर फोन करतो म्हणायचे, येतच नव्हतं. संध्याकाळी 7, 8, 9 वाजले. मग मी पण ड्युटीला जाते ना. हम्म. काय सुचेना मला काय करायचं. अरे. 8, 8:30, 9 वाजता असेच एकटे आलते घरी. हा त्यांना म्हटलं असं असं मला मुलग्याला दवाखान्याला न्यायचं आहे. कोण ड्रायव्हर मिळेना, आणि मुलगी बेंगलोरला असते. ती हम्म तिकडून यायला लागली. हम्म ती बसला बसली. तू तिकडून ये, मी इकडून येतो हम्म म्हटली. दुसरं आणि काम होती आमची. हम्म मग ड्रायव्हर मिळेना. मग असं असं म्हटलं मी, मग काय करतेस, मग ह्याला राहून दिली, घे तुझी एकटी बस नाहीये म्हणाली. दुसऱ्याने आमची महत्वाची कामं होते ना. हा मग मुलग्याला तेच म्हटलं, मी एकटी बसनं जाऊन येते, तू राहा घरी. मग नामस्मरणाला देवासमोर बसले मी. हम्म. मग स्वामीने म्हटलं, स्वामी महाराज, का हो ड्रायव्हर मिळेना झालाय, हा का तुमची इच्छा आहे की नाही मुलग्याला मला दवाखान्याला न्यायची, त्याला दाखवून हा आणायचं, हा 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 असे म्हटले मी. बघा तुमची इच्छा असली तर दाखवून आणायचं. मी तर आता आशा सोडले, ड्रायव्हर मिळेल काही नाही. हा हा तुम्ही घडवून आणला तर ड्रायव्हर मला मिळून देईल, माझं नामस्मरण संपूसपर्यंत म्हटलं. हा मग तेवढ्यात मी म्हटलं ना त्या माणसाला, आलता त्याला, असं असं ड्रायव्हर पाहिजे. मग काय म्हटला, मी माझा मित्र एका विचारून बघून सांगते मॅडम म्हटलं. तर हा हा मग असं म्हटलं, मी नामस्मरणावर बसते ते, तेवढ्यात त्याचा फोन आला. हम्म तर मॅडम ते हाय दोस्त, आणि असं असं त्याला सांगितलंय. मग काय ते सांगा. मग बघा विचारून येतोय काही उद्या म्हटलं मी. मग थोड्या वेळाने आणि फोन केला, मॅडम ते तयार आहे यायला, आणि उद्या 8 वाजता सकाळी येते. ओ बघा. दिवसभर गुरुवारी पूर्ण दिवस मी प्रयत्न करत होतो. शेवटी कंटाळलो. आणि फक्त अर्धा तासात स्वामींना तसं म्हटल्याबरोबर मला डायव्हर्स मिळवून दिले. बघा. आणि अक्षरशः मॅडम दुसऱ्या दिवशी मग 8 वाजता ड्रायव्हर आला, 8:15. म्हणजे 8 वाजता सांगितलं तर त्याला. मग हा माझं हा जरा तयार होतं. हा महाराज, माझं नाही आवरूसपर्यंत ड्रायव्हर यायला नको म्हटलं. हा बरोबर 8:15 माझं आवरलं, ड्रायव्हर हा 8:15 दारात हजर. ओ आणि बघा. दररोज मी झोपताना स्वामींना म्हणते, स्वामी महाराज मला ह्या टाइमात उठवा. हा बरोबर त्या टाइमात दररोज मला जाग येते ताई. बघा कसं आहे ना, हो. म्हणजे आणि तुमची भक्ती असेल ना हो ताई, हो ते तर आणि श्रद्धा, तर हो सगळं स्वामी आपलं व्यवस्थितच करतात ताई. होय. तेच मग मला केंद्रे दादांनी असं असं वाईट शक्तीचा प्रभाव आहे, आणि असं हे सांगितलं ते की हा. पारायण श्रीपाद वल्लभचं, आरोग्य केलं ना सेवा. तुम्ही ते? हो, ते केलं. आरोग्य सेवा केलं. परत गुरुचरित्र पारायण केलं दत्त जयंतीच्या वेळेस. परत श्रीपाद श्रीवल्लभचं गुरुचरित्र पारायण झाल्यावर मी 3 वर्षे मुलग्यासाठी असं झाल्यामुळं घरीच होते ना, जॉबला हा जात हा हा नव्हते. हा 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 गुरुचरित्र पारायण दत्त जयंती दिवशी संपलं. दत्त जयंतीला मोराळला गेले. तिकडून आल्यावर मला एक ऑफिस कडून लेटर आलतं, हा 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 काय ते 2 दिवसात उत्तर द्या. हा हा मग हा मोराळला गेले, तिथं दत्त महाराजांच्या ह्याला पाळण्याला लावले. तुम्हीच काय ते उत्तर द्यायचं म्हटलं मी. हा आणि घेऊन आले. मग लेटर मी ती फोडले, तर असं असं 2 दिवसात उत्तर द्या, हजर व्हा, नाही तर हे करा म्हणून. बर. मग फोडल्यावर मग ऑफिसला गेले मी सोमवारी. रविवारी फोडले ते लेटर, शनिवारी दत्त जयंती होती. हा 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 तर सोमवारी ऑफिसला गेले, तर असं असं म्हटले, मी दत्त महाराजांना काय म्हटले, तुम्हीच या लेटरचं उत्तर द्यायचं. हो. मला काय सुचत नाही तुम्ही काय द्यायचं. मग हा. मला असंच कन्नडमध्ये, इकडे कर्नाटकात आहे ना, हम्म. मग असंच माझी अनेक फ्रेंड आहे, तिला मी म्हटलं असं असं आलंय तर ये इकडं, आणि असं तिला घ्यायला सांगते. मग तिनं काय केली, आमच्या ऑफिसमध्येच असते. हम्म. त्याने काय म्हटले, काय लेटर आलंय वाटतं तुम्हाला, तर होय म्हटलं मी. हम्म. मग ते बघितले, वाचले, लिहिले. लिहून झाल्यावर नंतर काय म्हणाले मॅडम ते, हा. हे लेटर मीच पाठवलंय. अय्या.
त्या म्हणा लागल्या हे लेटर मीच लिहून पाठवलंय मला सांगितलं तू म्हणून. ओ. मग दत्त महाराजांना सांगितलं होतं ना मी तुम्हीच या उत्तरचं हे द्यायचं लेटरचं उत्तर. हा हा बरोबर हा. कोण लिहिल तर तिच्याच हातनं ते उत्तर घेईल. ओ. मग सोमवारी ऑफिसला घेऊन गेले ते मी. मग हा हा तिथं हा. म्हटलं असं असं तर मी काय त्या लेटर मध्ये मग उत्तर लिहायला लावलं तर 1 तारखेला हजर होते मी त्यावेळेस 15 तारीख होती 16 तारीख होती. हा हा हा. मग 1 तारखेला हजर होते मग आमच्या तिथं ऑफिसमध्ये काय मॅडम म्हणाल्या हा. 16 तारखेला 1 तारखेला कशाला तुम्हाला 3 वर्ष सवलत दिलंय हा. उद्यापासून हजर व्हा म्हणा लागल्या. ओ. ह्याच्या अगोदर त्यांनी मला खूप टार्गेट करत होते. ओ. हा खूप म्हणजे खूप मला ऑफिसमध्ये जाऊन पाय ठेवायचं सुद्धा होत नव्हतं. बापरे. एवढं मी एकटी पडल्यामुळे एवढी मी वैतागले ते सोडून द्यायचं असंच ठरवलं होतं मी. हा मग हा केंद्रे दादांना एकदा फोन केलते मी हा असं असं काय करू मग केंद्रे दादा काय म्हटले का सोडतीस ताई तू हा हजर हो जा. मग मला काय का त्रास होतोय स्वामी महाराज असताना हा असं बोलले ते. हा हा हा. म्हणताना मग मी हे गेले मग उद्यापासून हजर व्हा म्हणाले 16 तारखेला ऑफिसला गेले ते 17 तारखेला हजर झाले मी. ओ. बघा गुरुचरित्र ताई. पारायणचं. खरं. आणि हे आता दवाखान्याला जाताना पण काय झाले मग हं. 8 वाजता 8:15ला ड्रायव्हर आले ते तयार हा झालं आम्ही गाडीत बसले हा हा आणि मला ड्रायव्हर पण सांगायचं कसं कोणाला सांगायचं मी दत्त सेवेत आले ना हे हा हा मुलग्यामुळं हा मला मांसाहार वगैरे खाणारे कोण नको हा हा दत्त हा महाराज मला व्यवस्थित आमच्यासारखे असं हा हे जे शाकाहारीच भेटून द्या हे हा असं हा म्हणत मी सगळं हे करतो. गाडीत बसले गेले थोड्या अंतरावर हा ते काय म्हणाला ड्रायव्हर हा. मॅडम मी दत्त भक्त आहे म्हणाले कट्टर. हो. बघा. मी हं. नवनाथ पारायण करते हं. परत गुरुचरित्र पारायण करतो मी आम्ही पूर्ण फॅमिली दत्त हं. भक्त आहे म्हणा लागला तो. अरे वा. आणि बघा. इथून जाऊच पर्यंत येळगाव पर्यंत आमच्या मुलग्याला दत्त सेवेच सगळं माहिती दे त्याला तू विश्वास ठेवून करत जा स्वामींचं दत्तांचं फक्त विश्वास ठेवून करायचं तुझं सगळं चांगलं होतंय. अगदी बरोबर आहे ताई. विश्वास एवढं असं मला वाटलं दत्त महाराजच येऊन हे सगळं सांगायला काय सांगतायत. हा. असं हे अनुभव मला आला आणि अक्षरशः आम्ही प्रत्येक वेळेला हॉस्पिटलला दाखवायला जात होतो ना सकाळी 7, 7:30, 8 वाजता गेलो की संध्याकाळी 6, 7 वाजायचं. बापरे. आणि ह्या वेळेस इथनं मी बरोबर 8:30ला निघलो हा आणि खूप काम होते 3-4 कामं होती आमची. हा 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 तर आम्ही गेलो 10 वाजता हॉस्पिटलला गेलो मुलगी तिकडं 8:30ला आलती मग आमचे नंदुबाई पण बेळगावलाच राहतात. हा हा त्यांच्या घरी ती गेली हॉस्पिटलमध्ये नंबर लावलं घरी जाऊन तिथं जेवण करून 2-3 ऑफिसचं काम करून 1ला म्हणजे आमचा नंबर होता 1ला डॉक्टर आले ह्याला चेकअप केलं डॉक्टर व्यवस्थित सगळं आता स्ट्रॉंग झालायस तो असं तसं बोलले. हा. 2:30ला म्हणजे आमचं काम संपलं आम्ही 3:30ला निप्पाणीत आलो. अरे वा. 8:30ला जाऊन 3:30ला निप्पाणीत आम्ही आलो. नाहीतर प्रत्येक वेळी पूर्ण दिवस जायचा. हे हम्म. हे अनुभव आणि खरंय हे मात्र खरंय ताई. हो तेच कारण ना आणि आणि मग मी तर म्हणते स्वामी नावाची शक्तीच एवढी भारी आहे ना स्वामी हा समर्थ हो की ती शक्ती आणि ते समर्थ शब्द जो आहे हा ना हो तो इतका पूरक आहे की हो आपलं म्हणजे सगळंच पूर्ण करतात स्वामी. मी काय म्हणेल ते होतच लगे आणि आता मुलगा पण एवढा कव्हर झालाय की नाही हा प्रत्येक गुरुवारी जातो स्वामी मंदिरमध्ये हा तिथं माळ जपतोय परत संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करतो. आता आज ओ. पण सकाळी जाऊन माळ जपून संक्षिप्त गुरुचरित्र 18वा अध्याय 14वा अध्याय हा. सगळं तिथं बसून काळभैरव अष्टक सगळं अरे बसून येतं. वा. किती छान आणि वाटतं ताई असं होय ऐकून. आणि काल पण काय झालं मॅडम हा मी म्हणजे मुलग्याचा अनुकंप फाईल करायला लागले मिस्टरांच्या जाग्यावर हा हा आता 2 वर्ष झालं मिस्टर वारून अजून ती फाईल इथं आमच्या ऑफिसमध्येच आहे निपाणीच्या 2 अरे वेळा चिकोडी तालुक्याला जाऊन 2 वेळा परत आली.
ओ. मग ते आणि परत रिन्यू करायला लागली का मुदत संपली कागदपत्राची थोडी. हा हा मग त्या धावपळीमध्ये एकटीच मी करणार, आम्हाला पण आता सुट्टी आहे त्यामुळे एकटीच करायला लागले. मग काल त्या टेन्शन मध्ये मुलगी बाजारात जाऊन आली, बेंगलोरच आलेली होती नाही, बाजारात जाऊन आली. मी 12 वाजता जायचं म्हणून कागदपत्र फिटनेस सर्टिफिकेट हे ते काढायचं म्हणून त्या टेन्शन मध्ये मी चालवतो. आणि काय झालं कुणास बरोबर 12ला स्वामींनी सांगितलं, स्वामी महाराज माझ्या सोबत चला, तुम्ही सगळे कामाला मला मदत करा चला म्हटलं. अंगात विभूती लावली आणि चालू इथनं एक थोड्याशा अंतरावर कणी आमच्या घरापाशीच तिकडे एक टेम्पो यालती आणि मी इकडे चालू आणि मला काय सुचना डोळ्यावर म्हणजे त्या गुंगीतच होता. आता कोणीकडे जायचं, कुठलं काम पहिला करायचं हे कामच पूर्ण होईना झाल्यात. केंजळे दादांना पण खूप फोन लावायचा प्रयत्न करायले. आमचे भाड्यानं घर आहे खरं वर्ष झालं रिकामच आहे. केंजळे दादांना सांगितलं होतं, ते उपाय पण केलंय, परत त्यांना फोनच लागेना झालाय. वर्ष झालं नाही, खाली आहे. त्यांचं टायमिंग आहे ना ताई, केंद्रे संध्या दादांचा संध्याकाळी 9 ते 11 आणि हो हो सकाळी 9 ते 10. हा तेच लावा, 9 ते 11 सकाळी पण 9 ते 10. हम्म. संध्याकाळी पण लावून बघितलं, आज आणि लावून बघते. मग काय झालं, मग चाललो होतो आणि तिकडून टेम्पो आली ती आणि मी इकडून गेला. आता बडवते म्हटलं, आता जाऊन धडकतो म्हटलं, तेवढ्यात जाऊन धडकलोच ते. अय्या. धडकला अक्षरशः ती पाठीमागच्या चाकात पूर्ण पुढची बाजू गेली माझी. खरं मला ताई अक्षरशः जरा पण खरडलं नाही, काय लागलं नाही, काय नाही. पूर्ण माझी पुढचं बाजू गाडीची चाकात बापरे. गेली, गाडी चाकात गेली माझ्या. मॅडम फास्ट आला म्हणाला आणि फक्त उजव्या हाताला तेवढं जरासं सूज आली भरपूर, एकदमच असं मुक्का मार बसला तेवढाच. खरं कुठंच खर्चटलं नाही, काय लागा नाही. ते म्हणतात आमचे शेजारचेच आहेत ते म्हणतात, मॅडम तुमचं लक चांगलं आहे म्हणाला, तुम्हाला कुठं काय लागा नाही, पडायला पण नाही. मी गाडीवरच बसलोय, खरं पुढची बाजू गाडीची सगळी फुटली. बापरे. ये सौम्य आता दत्त जयंतीपासून वेगवेगळा अनुभव. आणि गुरुचरित्र पारायण करत असताना पण रोज मला एक 7 दिवस 7 अनुभव आली मला. तेच तुम्हाला सांगायचं म्हणत वेळच नाही. जॉब पण चालू आहे त्यामुळं. तुम्ही जॉबला आहे? हा, मी अंगणवाडीला आहे. मग हे मुलग्याचं आणि मिस्टर असं झाल्यामुळं की नाही मी रजेवरच होते. अच्छा अच्छा. त्यामुळे मग आता हे परत स्वामीने होईल घेतले होईल, जॉब मध्ये. मुलाचं पण काम होईल मग तुमचं. आता मुलगा पण आता झालाय व्यवस्थित, आता चालतोय फिरतोय, तेच त्याचं सगळं करतोय स्वामींच्या कृपेनं. अरे मग वा. स्वामींचं पण आणि दत्तांचं मी प्रत्येक गुरुवारी मला ते मोराळला सांगितल्यात नाही, वाईट शक्तीचं आणि कुलस्वामीचं कोप आहे म्हणून. कोणी त्या सांगितलं? मोराळी गाव, मोराळे गाव. मोराळी गावला कुठे दत्त आहे ते जयंती मोराळे? दिवशी. तासगाव तालुका आहे ना, त्याच्या तिथून 10 किलोमीटरवर अंतरावर ते गाव आहे. अच्छा अच्छा. मग तिथं सगळं वाईट शक्तीचं म्हणजे त्यांचं पूर्ण घर असं वाईट शक्तीमुळे गेले. मग त्यांना गाणगापूरचे दत्त महाराज प्रसन्न झाले. काय त्यांचं नाव? भालचंद्र काका भालचंद्र पाटील, भिकाजी पाटील. भालचंद्र भिकाजी पाटील. तुम्हाला वाटलं तर हे पाठव. अक्षरशः हे दत्त महाराज प्रत्येक गुरुवारी त्यांचं म्हणजे व्हिडिओ वाटलं तर हे पाठवतो. पूर्ण फॅमिली त्यांची गेली. वडील वारलं करणीमुळं, वाईट शक्तीमुळं वडील वारलं. चांगलं असलेलं वडील कामावर जाताना वडिलांना सांगून गेले जातो मी म्हणून, आणि दुपारी फोन केला वडील वारलं. 1 वर्षात मुलगी जन्मल्यापासून काचेच्या पेटीत. 4 वर्षाची मुलगी, ती पण वारली दुसऱ्या दिवशी. बायको पण वाईट शक्ती, असं सगळं त्यांचं पूर्ण फॅमिली गेलं. मग त्याला असं, आणि त्यांचा पुतण्या म्हणजे भावाचा मुलगा, त्याला असं 13 वर्षाचा असल्यापासून पाणी दिसायचं. त्यांची पूर्ण हिस्ट्री आहे. 177 भाग म्हणून आहे, त्यात पूर्ण हिस्ट्री आहे त्यांची. मग एवढ्या वाईट शक्ती कर्णीबाजामध्ये दत्त महाराज काय म्हणाले, तुझं घर जसं बरबाद झालंय की नाही, तसं दुसऱ्यांचं घर वाचवायचं तुला शक्ती देतो. म्हणून ते काय पैसे घेत नाहीत, काय नाही त्यांनी. आणि फक्त त्याला हे आहे, मांसाहार काय चालत नाही, आणि हे व्यसन कुठलं नसून. आणि फक्त सकाळ संध्याकाळ नामस्मरण करायचं. आणि कुठला त्रास आहे कशाचा, त्यांनी दत्त महाराजांच्या समोर त्यांचा पुतण्या बसून मुतखडे घेऊन सांगतोय की कशाचा त्रास. असं दत्त महाराज त्यांच्या संगत बोलतात त्या पुतण्याबरोबर. आणि त्या पुतण्याच्या पोटाला नाही दत्त महाराजांचं वंशावळ जन्मलंय.
आता ते या. मुलगा 4-5 वर्षाचा आहे. नुसता तो वाईट शक्ती असं दंगा करायला लागली की नाही, हं. ते वंशावळ तिथं जाऊन उभा राहिल्यावर ती शक्ती तिथंच गप्प होते. नको नको शिवदत्त बापरे. महाराज मला मारू नका असं अक्षर हा. हो, एवढं हे आहे. युट्यूबला येते ना मॅडम ते. हो का? मोराळे हा हा मोराळे बापरे. क्षेत्र म्हणून घालायचं, हं, सगळं हं, येतंय बघा. मग मी पण मला पण काय झालं माहिती नव्हतं. आमच्या इथले शेजारचे काय म्हणाले, असं असं हं, शिरूरला अथणी तालुक्यात नेता काय बघा ह्याला हं. आणि युट्यूबला म्हणजे टाका. तिथे आता जायचं असेल तर कसं जायचं? आता जायचं झालं तर तासगावला जायचं. तासगाव आ, कुठे आला आणि मिरज माहित आहे? मिरज माहितीये. हो. हा हा मिरज मध्ये गेलं की नाही, तासगाव म्हणून तिथंच तालुका तासगाव आहे. हं. सोलापूर तासगाव. हा 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 तासगाव मधून का नाही मोराळे गाव म्हणून हा. लागते. सातारा सोलापूर कडून जाताना मिरजेला जाताना का नाही, हं. ते मोराळे गावावरूनच जाते. हो. खेडे गाव आहे एकदम. हं, 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 हा हं. मग त्यामुळं का नाही खूप खूप डॉक्टर लोक पूर्ण 18, एका फॅमिलीमध्ये 18 डॉक्टर होते देशिंगपूरचे. बापरे. लग्न होऊन 2 वर्षच झालतं सोनचं. एवढा तिला वाईट शक्तीचा त्रास होत होता. त्यांनी सगळे स्कॅनिंग करायचं. पोटातलं दुखायला म्हटलं की पोटातलं स्कॅन केलं की डोक्यात बापरे. रिपोर्ट नॉर्मल यायचा. ते नंतर डोक्यात दुखायचं. ते अक्षरशः तिथं मग त्यांना पटत नव्हतं. हा. मग असंच बघूया म्हणून त्यांनी 15 दिवस नामस्मरण केलं आणि गेलं. मग ती शक्ती तिथं जवळून बोलायला लागली तिथं हे केल्यावर. हं. मग हे मग कोण तिथे करते? जाऊन राहावं लागतं का? नाही काहीच नाही मॅडम. फक्त का नाही आपण नामस्मरण 15 दिवस अगोदर करायचं आणि मांसाहार काय करायचं नाही 2-3 कुठला दिवस अगोदर. नामस्मरण करायचं? श्री गुरुदेव दत्त, नाहीतर दिगंबरा श्रीपाद वल्लभ वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. नाहीतर हं. दत्त एवढंच. एक अच्छा उदकाडी अच्छा. लावायचं, एक उदकाडी लावून संपूसपर्यंत सकाळ संध्याकाळ करायचं. काय लावायचं? उदबत्ती उदबत्ती. अच्छा. उदबत्ती हा आणि सकाळ संध्याकाळ ते आधी आपल्याला एवढे कुठं दिवस पंधरा सकाळी दिवस खायचं नाही, प्यायचं नाही, म्हणजे नाही नॉनव्हेज नाही वगैरे. नाही हा आणि खर तिकडं 15 दिवस आधी सेवा करायची आपण. 15 दिवस अगोदर जप सेवा करायचा. करायची, जप करायचं. आणि तिथं त्यांच्या सेवेकऱ्यांचा नंबर त्यांनी युट्यूबला पाठवतात, सेवेकऱ्यां नंबर म्हणून. मग अच्छा. कुठल्या पण एका सेवेकऱ्याला आपण कॉल करायचा, आम्ही असं असं येणार आहे, आम्हाला अपॉइंटमेंट पाहिजे म्हणून. मग अच्छा. त्यांनी अपॉइंटमेंट फक्त प्रत्येक गुरुवारीच आहे ते. आणि तिथं राहणे वगैरेची सोय नाही. बरं फक्त आहे. हं. सकाळी का नाही आपण लवकर जायचं, 8 वाजता जायचं. अपॉइंटमेंट घ्यायचं असलं तर मग तिथं टोकन देतात गेल्याबरोबर. हा हा हा. त्यांनी सांगतील त्या अपॉइंटमेंटची तारीख सांगतात, त्या गुरुवार जायचं. मग अच्छा. टोकन देतात. मग ते टोकन प्रमाणे देतात. ते पुण्याने आत बोलवून अशी फोनवर आपल्या सेवा देत नाही ते का? फोनवर सेवा म्हणजे कायच करायचं आपण. मग आपल्याला तसं जायचं होत नसलं, आपण घरात केलं तर पण चालतंय ते. अच्छा अच्छा. आपण जायचंच लागतंय असं काही नाही. मग तिथे तुम्ही गेल्यावर याच तुम्हाला काय दिली सेवा त्यांनी, तसं म्हणजे काय केलं? हेच की म्हणजे हे अगोदर पण हेच केलं. मला काय सांगितलं कशाचा त्रास आहे पण हे सांगतात तिथं गेल्यावर. अच्छा अच्छा. हा. आपण जावावच असं काही नाही. ओके. हा 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 हा. आणि आपल्याला कशाचा त्रास आहे हे कसं ओळखायचं? आपल्या घरात का नाही अमावस्या पौर्णिमेला आजार पडालं, सारखं भांडणं व्हायला लागली. हा 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 आज इथं दुखलं तर उद्या तिथं दुखतंय. मुलं हा. सारखं आजारी पडायला लागली. हे हा. व्हायला होतं तर वाईट शक्तीचा प्रभाव आहे असं समजायचं. हो का? हा मग ती शक्ती सगळं बोलत्या. तुला आणलंय काय, तू स्वतः आल्यास. आणलंय म्हटल्यावर करणी केलेलं, हा. स्वतः आल्यास म्हटल्यावर लागिरलेलं असं ओ. सगळं. हो आम्हाला ते असं करणी केलेलं म्हणून बापरे. सांगितलंय. त्यामुळे माझं मग ते कोणी मग केलं ती काय ते पण सांगितलं? नाही त्यांनी सांगत असतात शक्त्या, खरे ह्यांनी सांगू देत नाही. आम्ही तुमच्यात भांडण लावत नाही म्हणतात त्यांनी. ओ. हा आणि ताई अक्षरशः पुण्याचे हे जे दुबईस ना ते ना अमेरिकेस ना ती भूत भारतातले अमेरिकेत गेलेले असतात बघा, हो 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 हो. तिकडून ते आलेले असतात. एवढं असं बोलतात ती भूत. बापरे. तू किती मिनिटात आलास तिकडं? 3 मिनिटात आलो. आणि तुम्ही अय्या. किती जण आहेसा? त्यांच्या एका व्यक्तीच्या 5-6, 7-7, 4-4 जणी आहेत. आणि तुम्ही यांचा आतापर्यंत किती पैसे खर्च केलायसा? किती वर्ष झालं तुम्ही आलायसा यांच्या घरात? ओ. हे सगळं सगळं सांगतात त्यांनी. मी यांचं एवढे एवढे पैसे खर्च केलोय, 90 लाख केलोय, 50 लाख केलोय, 40 एक आकडा आणि त्यांनी तेवढ्यावर ते काका बसत नाहीत. आणि तिथं दुसऱ्या शक्ती असतात नाही, आम्ही सेवा करायला राहतो, आम्ही नामस्मरण. भूत सुद्धा नामस्मरण केलास तर तुला पुढचा जन्म चांगला मिळते की नाही? हा मिळते. किती तास नामस्मरण करणार? भूतासनी विचारतात. 1-1 बापरे. तास करणार. मग 1-1 तास तू नामस्मरण केल्यावर तुला कुठला जन्म मिळणार ते सांगते. ते जन्म पुढचा सुद्धा ते सांगते. बापरे. मग
चांगलं कर्म केलास तर कुठलं आणि वाईट कर्म केलास तर कुठला जन्म मिळते असं बापरे. हे सगळं बोलते ते अक्षरशः प्रत्यक्ष. आता मी माझी मुलगी आलती मग म्हणून मी आशीर्वाद मग फक्त कशासाठी आशीर्वाद त्यांनी काय म्हणतात तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असला तर येत नाही तर तुम्ही यायची इकडे गरज एकदा तुम्ही येऊन तुम्हाला कशाच त्रास आहे बघून गेलासा आणि तुम्ही त्याप्रमाणे घरात केलासा तर चालतंय. अच्छा, म्हणजे परत इकडं जायची काय गरज हा पडली. परत गरज नाही फक्त तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा असला तर येऊ शकता असा अच्छा. म्हणतात. छान. म्हणून मग मी पण आशीर्वाद नंबर घेते. पाठवाल का ताई? हो तुमच्याकडे पाठवतो. कुठला आहे तो? हो हो पाठवते ताई मी. कसं मी ते आणि व्हिडिओ मध्ये टाकेल तुम्हाला द्या. तुम्हाला ते 177 भाग पण पाठवते त्यांची हिस्ट्री पूर्ण हो म्हणजे हो, तुम्हाला समजते. आता आम्ही चालेल. गेलो आणि वाईट शक्तीचा प्रभाव असला की नाही प्रत्येक गुरुवारी 4 ते 6 पर्यंत दत्त हं, महाराजांचा अभिषेक करायचं. अभिषेक म्हणजे काय करायचं हं, एक परात घ्यायची हं. त्याच्यात एक टिफिन डब घालायचा काय त्याच्यावर करायचं? 4 टिफिन डबा मोकळा असतोय की हा 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 तो डब घालायचा त्याच्यावर 4 तांदूळ घालायचं 4 दाणे हा. आणि दत्त महाराजाची मूर्ती 3 तोंडी असते की पाठीमागे एक हो गायी असते हो हा हो. ती मूर्ती त्याच्यावर ठेवायची. हम्म. आणि दुसऱ्या एका डब्यात दूध गाईचं दूध हा एक माप परत एक केळं हा. मध एक चमचा दही एक चमचा आणि साखर एक चमचा एवढं पंचामृत घालून म्हणजे. पंचामृत असं पंचामृत करायचं लई पण तुम्ही जास्त महागाचं सांगत नाही म्हणतात तिने. हा हा. पंचामृत करायचं आणि देवपूजा करायचं आणि उदकाट लावायचं आणि श्री गुरुदेव दत्त म्हणून 108 वेळा अभिषेक करायचं त्यांना. ओ. नंतर कोमट पाण्यानं धुवायचं गार हम्म. पाण्यानं धुवायचं पुसायचं आणि देवघरात ठेवायचं. आणि ती भूत बोलतात ह्यांच्या घरात दत्त महाराज येतात काय येतात कधी येतात प्रत्येक गुरुवारी हा. 6 ते तिने किती टायमात अभिषेक करतात बघा त्या हा. टायमात येतात म्हणून सांगतात त्यांनी बरोबर. मग ह्या तुम्ही शक्तीला केलंय? होय ताई मी करायला लागले आता तसं माझं काही झालं बघा. केलंय? फोटो वगैरे काढलाय तुम्ही? कशाचं अभिषेकचं हा. आहे की ताई आहे की तो पण माझ्या पाठवाल का? म्हणजे ना, हो हो ते हो तुम्ही पहिलं काय बोलले ते काय मला समजलं नाही. ते पहिलं डबा टिफिनचा हा ठेवायचं हा तो उलटा हा ठेवायचा का? हा टिफिन आता एक परात घ्यायची आपण भाकरी करतो ना हा नाहीतर एक मोठं ताट घ्यायचं हा स्टीलचं. हा. मग त्याच्यावर एक टिफिन डबा म्हणजे असं गोल्ड असावं कुठला पण म्हणजे असं कुठला पण मूर्ती डबाच बसाय पाहिजे. हा कुठला पण डबा नाही तर पण असं चपटा पाहिजे वरून त्याला. चपटा पाहिजे म्हणजे हा, असं त्याचा मूर्ती तळ बरोबर. चपटा पाहिजे. म्हणजे मूर्ती व्यवस्थित बसा हा कलडू नये हा. मूर्ती पडू नये मूर्ती. बरोबर बरोबर. आणि त्याच्यावर 4 दाणं तांदळाचं टाकायचं. आणि मग हा दत्तांची हा मूर्ती मग ठेवायची. दत्तांची मूर्ती ठेवायचं हा. आणि मग आपण 108 वेळा अभिषेक घालायचं आणि सगळंजणी घरात पूर्ण फॅमिली याय पाहिजे तर हो अभिषेकला. का? अच्छा. आणि त्यांनी काय म्हणता एका तिकीटवर बसमधनं किती जणी जात असा हा. एक जणीच जात असा की नाही तसे एकट्यालाच मग तुम्हाला ते अनुभव येणार. अच्छा. एकट्याच ठेवणार मग सगळ्यांचं जो चांगलं व्हायचं करेल असलं तर त्यालाच सगळीच. फळ मिळेल. मग घरात पूर्ण फॅमिली हे करायला पाहिजे अभिषेकला सगळी बसायला पाहिजे हो. नामस्मरण सगळेजण करायला पाहिजे वेगवेगळ्या टायमात चालतंय खरं एक तास हा. प्रत्येक जण आपल्या सवडीनं सकाळी 1 तास संध्याकाळी तास आणि ते झालं की नाही अभिषेक झालं ते आपण हे केलं की नाही नामस्मरण झालं की नाही उदबत्ती पडते की नाही हो. फक्त एकच चिमीट पाण्यात टाकायचं हा. आणि दत्त महाराज तुमची कृपादृष्टी ह्यात घाला तुमचा आशीर्वाद घाला माझ्या शरीरातील सगळा त्रास कमी होऊन देईल माझं टेन्शन कमी होईल म्हणून ते तीर्थ करून आपण प्यायचं सकाळ ओ. संध्याकाळ. आज सकाळी केलं की नाही संध्याकाळपर्यंत ते 12 तास आपलं अच्छा. रक्षण करत असते. असं किती दिवस करायचं? आता मग आपलं चांगलं होस पण कायम केलं तर पण चालतंय म्हणत्या. अच्छा. आणि जर शक्ती काढायचं असलं तर 30-40 अभिषेक असं करा अगोदर 10-15 करत होतो मग लोक काय करायला म्हणा हम्म. 10-15 झाल्यावर का नाही त्यांनी काय करायला लागलं आता माझी शक्ती निघली माझ्यातली हे गेलं हा हा. म्हणायचं आणि परत खायला चालू करायला लागले म्हणते. अरे 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 अरे. म्हणून दत्त महाराज काय आणि आज्ञा पुस्तक म्हणून मी आणलोय आता काल हा. तिथून दत्त अच्छा. महाराज त्या पुतण्याला येऊन काय काय आज्ञा देतात तू असं कर तसं कर आणि हो. असं असं पुढं होणार आहे असं सगळं दत्त महाराज त्यांच्या बरोबर येऊन हे आहे. मग बापरे. दत्त महाराज म्हटले म्हणा लोक असं करायला त्यांना 40-50 अभिषेक झाल्याशिवाय त्यांच्या शक्त्या काढायच्या नाही आणि काढलं नसलं तर पण चालतंय त्यांचं त्यांनी करून त्यांनी ते शक्त्या घालवायचं. ओ. तुम्हाला 2-3 व्हिडिओ पाठवतो ताई तुम्ही बघा म्हणजे अक्षरशः तुम्ही स्वतः पण करायला लागतील. हो ना. माझ्या मुलगीला पण पटत नव्हतं का परवा नेल्यावर आता अक्षरशः ती पण आता ती केवढी आहे सांगितलं मुलगी? मुलगी 23 वर्षाची आहे आता. लग्न झालंय? कम्प्युटर नाही मॅडम कम्प्युटर इंजिनियर आहे.
अरे म्हणजे वा हा 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 कॅम्पस मधनं सिलेक्ट झाले वा ते. वा वा. हा जे आणि जे मुलगा जे सेवेत आहेत ना ताई, हा त्यांचे ते सगळ्यांचे मुलं बघा ना किती हो छान शिकलेत, हो हो छान जॉबला हा लागलेत. होय. मिस्टर असतानाच ते लागले. अरे आणि वा, हुशार पण आहे म्हणजे मुलगा त्यांनी पण. ते सगळं छान बघितलंय हो घरातलं, होय होय. आणि उज्ज्वल भावी. त्यावेळेस आम्हाला तेवढी सेवा बिवा काही माहिती नव्हतं. हे अच्छा, असं झाल्यावर त्यांनी एक्सपायर व्हायच्या अगोदर 5-6 महिने अगोदर सेवेत आले बघा त्यांना मी काय काय झालं स्वामींच्या. होतं मिस्टरांना म्हणजे? दोन्ही दोन्ही किडन्या फेल झाल्या. हे ताई ते हे कशामुळे वाईट. ताई किडन्या फेल झाल्या? ते कसं आहे माहितीये, ती वाईट शक्ती सांगतात ये. तू हे घरात किती वर्ष झालं आल्यास? मी 30-40 वर्ष झालं आलोय, मी 20 वर्ष आलोय, मी 10 वर्ष आले. कशासाठी आल्यास? मला ह्या घरातली माणसं न्यायसाठी पाठवल्यात, मला हे घर बरबाद करायसाठी पाठवल्यात असं म्हणते. ओ, मग आणि त्याच्या अशा सवयी वगैरे काहीच नव्हत्या ना वाईट? म्हणजे काय म्हटलं? मिस्टरांना काही वाईट सवयी काहीच नव्हत्या नाही ना? नाही, व्यसन कसलंच नव्हतं. मग ते बरं. आम्हाला अगोदरपासून नाही ते करणीचा त्रास आहे आमच्या अरे ह्याच्यात. अरे अरे. हा मग ते आमचं सासरं पण शिक्षक होते, ते पण रिटायर झाले 1 महिन्यातच. त्यांनी रिटायर झाल्यावर हे अय्यो, पॅरालिस मारला. 8-9 वर्ष जागेवरच होते एक बाजू. मग बापरे, तुम्ही केलं नंतर मग त्यांचं एवढं? आमची सासूबाई. अरे हा बापरे. मग नंतर मिस्टरांना पण 10-12 त्यांचे पण किडन्या फेल झाल्या. काहीच व्यसन बाई नव्हतं. गं. असं ती वाईट शक्ती आणि वेगवेगळे मग आजार किती घालत ते असते. भाऊ वगैरे किती आहेत तुमचे नाही, मिस्टर? एक मिस्टर एकटच आणि 5 बहिणी? बहिणी. हा हं. 5 बहिणी. मग त्या बहिणींचं एकटेच कसं होते. आहे? बहिणी सगळे व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे मॅडम त्यांचं. सगळे अच्छा. गव्हर्नमेंट जॉबला आहेत. अरे हा वा. आणि त्यांचं सगळं, मुलींचं सगळं व्यवस्थित आहे. हे पुरुष आहेत यांच्या ना आमच्या घराण्याला घराचं. ते करतात. हा हा आमच्या घराण्याला म्हणजे आमच्या सासऱ्यांनी काय केलं, एक असंच त्या घर एक घेतलं होतं का नाही, आम्ही हं, राहत्या गावाकडं. हं. त्या जाग्याचं मुलं असं वंशाळू कोण नव्हतं त्या ओ, जाग्याचं. हा बापरे. मग ते चौकशी करून घ्यायनीत काय नाही, ते असं हं, घेतलं. मग ते जागेच असं. आणि त्यावेळेस आमच्या कसं घरातली कोण चौकशी करायनीत काय नाही. मग हं, ते त्रास हा पण हाय घरात, ही वाईट शक्तीचा त्रास आहे. हं. हे सगळे एकत्र आले. मग मला आता मुलग्याला पण, आमच्या मिस्टरांना पण ते तसं झालं. हे बापरे. मुलग्याला पण व्यवस्थित 10वी पर्यंत व्यवस्थित मॅडम 90% मार्क घेतलेला माझा मुलगा. हो ना. आणि बेळगावला जेसीएस कॉलेजला एकच फक्त 1.25 महिना गेलाय बघा. 1 बापरे. सप्टेंबरला गेलाय. हं, 13 ऑक्टोबरला आमच्या बरोबर आलाय डायलिसिसला गेल्यावर. हं. 17 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजता जाणार होता, 12 वाजता म्हणजे त्याच्या मेंदूतलं रक्तच घट केलं. ताई वाईट तुम्ही शक्ती. मागे पण काहीतरी होय. सांगितलं होतं हा ना हे? होय तेच की, तेच हं. तुम्ही व्हिडिओ केलाय की ते हो, हो. पाठवलं. मग आता मग बरी आहे तब्येत त्याची आता? हो, आता चालवायला त्यांनी लागलाय. फक्त डाव्या साईडला तो इम्प्रूव्ह तेवढं आणि अजून तो आहे, एकदम 15 वर्ष. मेरिटमध्ये वगैरे यायचा ना हो ताई? होय तुम्ही ताई कुठल्या एकदम. लग्नाला पण गेल्या हो होत्या काहीतरी हो सांगितलं हो मला तेव्हा. होय ताई. आणि आता मग त्याचे कसं त्यानंतर तुम्ही इथे गेल्या का मावळला? होय होय. त्यानंतर का नाही, म्हणजे आता मी सप्टेंबरला गेलोय बघा तिकडं. अच्छा, तरी हा एवढा हा फरक आला तुम्हाला? तेवढा एवढा फरक आलाय मुलगा आता. आणि मी कसं अभिषेक ते केलेलं का नाही, हा, ते हे नाही, ते खातंय सगळं अभिषेक, ते टाकायचं नाही. दत्तांचं ते हे असतंय. आणि बरोबर. ज्यावेळेस आपण अभिषेक करत असतो ना, हा, त्यावेळी दत्त महाराज येऊन बसलेला असतात. आणि आपण देवपूजा केलं की दत्त, ती मूर्ती कुठे ठेवणार आहेत ना देवघरात, हा, तिथं काय करायचं, 4 दाणा आणि तांदूळ टाकायचं आणि हा. त्याच्यावरती मूर्ती ठेवायचं. हो का? अष्टगंध गंध तेन लावून त्याच्यावरती मूर्ती ठेवायचं बापरे. आणि आरती करायचं. काय मग ते सुंदर. अभिषेक तेच येतोय. आणि आता व्यवस्थित परफेक्ट चालालाय. स्वामींच्या मंदिरला पण जाते सकाळी वॉकिंगला. अगोदर 1 तास लागत होतं हो, वॉकिंगला, हो, हो. पायात ते हे घालून पण, त्याचं चालत्याला घालून पण 1 तास लागत होतं. हा, हा. आता ते काढून स्वामींच्या मंदिरच नाही, इथं पण अर्धा तासात येतोय. मला आठवला तुमचा तो हा अनुभव. तेव्हा मला आता एवढा त्रास झालेला, हो म्हणजे मी ना हो रात्री झोपली नव्हती तेव्हा. हो की किती काय तुम्ही तेव्हा स्ट्रगल केलं ना हो ताई. होय होय. ते आता सुद्धा एवढं मी नामस्मरण हे करायला, तरी पण ती वाईट शक्तीचं एवढं प्रभाव अजून आणि कसं आहे ताई, हे करायला लागलं की नाही, सुरुवातीला खूप खूप म्हणजे खूप त्रास होतोय. एवढ्या त्या वाईट शक्ती बाहेर जात असताना खूप त्रास देऊन जात असते त्या. म्हणजे काय होतं? आता मी आता तिकडनं जाऊन आलो सप्टेंबरपासून. मग हा, नंतर मी अभिषेक चालू केलं घरात. हा, 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 आणि पौर्णिमा काय अमावस्या आलती. हा, आणि बरोबर त्या दिवशी आम्ही दोघंच असतो घरी. हा. एवढं म्हणजे दोघात वाद झालं. अरे बापरे. एवढा दोघात वाद झाला, ती वाईट शक्ती एवढा त्रास करतच असते. वाद हो. झाला.
कशासाठी फक्त तू काय तर म्हणताना का नाही रुसला तो रुसल्यामुळे ते जेवायला येईना मग मी जेवायला येईना मग कशाला करू मी उपयोग आहे असं तसं हा हे झालं म्हणजे ते आदळआपट झालं. वाढतच जातं शब्दाने वाढत शब्द. झालं. मी औषध खाल्ले बाई गो, घेतले हातात खायचं म्हणून अय्या, आणि खाणार होते तेवढ्यात येऊन त्यानं हात मारला मग असं ती वाईट शक्ती एवढं त्रास करत असते ताई अक्षरशः लई बापरे. मला तर एवढं त्रास व्हायला तरी पण मी ते आज नाही उद्या विश्वास ठेवून करालोय त्यांनी नाही, म्हणतात ते होईल ताई, काका सगळं छान होईल. हा तुमची काका मुलगी मला म्हणतात वाटतं की बँगलोरला की कुठे तेव्हा जॉबला होय होती ना? होय होय हा बेंगलोरलाच आहे ती जॉबला. अजून पण का? अच्छा, हो हा. होय तिथंच आहे. मग तेच हम्म. आता ती म्हणते हे जॉबला लागून देईल मग माझं लग्नाचं बघूया. मग आता अच्छा. हे वाईट शक्तीचं एवढं माझं काम सगळं तटल्यात बघा एक काम असं हातात होत्याला काम असं थांबवतं इथे हो. एवढा असं परिणाम होते मग विश्वास ठेवून करायला आज नाही उद्या होणार सगळं. दत्त महाराज स्वामी हा. महाराज करणार फक्त करत राहायचं. आणि जिथं जरा नामस्मरण कमी पडलं की नाही आता 8 दिवस ते आल्यामुळं नामस्मरण जरा कमी पडलं शाळेचे पण लोड असते ना हो ना, बरोबर. जरा कमी पडल्या तर नाही आणि त्रास व्हायला लागला तर मग आता म्हटलं ही गेल्यावर आता काय काल त्रास गेली व्हायला लागला? हे घरात म्हणजे नामस्मरण क नाही ती शक्ती करूच देत नाही. हो का? ती मग बोलते तर आम्ही गुरुवारी गेलतो बघा ते हा. असं करायला लई बघते मी तिला करूच देत नाही मी तिचं असंच लक्ष उडवतो तिला तसं करतो तिला हे करतो असं अच्छा, म्हणून ती अच्छा, अच्छा. शक्ती बोलते ती. मग हो. त्यातनं पण आपण जिद्दीनं मग एकाग्रचित्तानं तुम्ही किती वेळा असं गेलात तिकडे? मी आता म्हणजे मी 15 ऑगस्टला एकदा फर्स्ट गेलो पहिला हा. मला माहित नव्हतं. हा. मी माझा मुलगा आणि माझी नंदेचा मुलगा आणि नंदेचे मिस्टर आम्ही हा. गेलतो. हा. हा. मग तिथं जाऊन आलो मग अपार्टमेंट घेऊन गेलतो त्यावेळेस. अच्छा. मग दत्त जयंतीला मी एकटीच गेलो. हो. गुरुचरित्र पारायण केलो मी 7 दिवसाचं. हा. आणि दत्त जयंती दिवशी सगळं निवद वगैरे सगळं केलं मला 7 दिवसात अनेकदा तुम्हाला फोन करतो खूप खूप अनुभव आला ताई मला अरे बापरे. वेगवेगळं अनुभव आलं. हा. मला स्वामींच्या मंदिरला जाताना पहिल्या मी लिहून ठेवलंय ते आता व्हिडिओ भरपूर मोठा होणार. हा. लिहून ठेवलंय मी पहिल्या दिवशी काय काय अनुभव दार बडवलं धाड धाड वाजलं बापरे. आणि गेट वाजलं परत पहिल्या दिवशी लॉकच झालं दरवाजा काय सगळं. म्हणता? हा पहिल्या दिवशी काय झालं उठलो मला आता आदल्या दिवशी गाईसनी कुत्र्यासनी निवद देऊन आलो. हा. स्वामींच्या मंदिरमध्ये नारळ ठेवून आलो. हा. आणि पहाटे उठलो 4 वाजता दार वगैरे स्वच्छ लोटलो पाणी मारलं आंघोळ करायचं म्हणून दार बंद केलो. हम्म. पुढे केलो नुसता मुलगा झोपलेला होता आणि आंघोळ झाल्यानंतर दार उघडायला गेलो तर दारच उघडीना ताई. अगो काय बाई. झालं तर दारच उघडीना पहिल्या दिवशी हे. अरे बापरे. अरे बाबा असं कसं म्हटलं. परत पाठीमागच्या दरवाज्यानं असं पहाटे रात्री अंधार होता हम्म. पाठीमागच्या दरवाज्यानं असं गेलो पुढं बघतो तर पुढं पण दरवाजा कडी नाही काय नाही असं अय्या. खिडकीत काय नाही असं कसं हे असं कसं लॉक झालंय. स्वामी महाराज मला एवढी मोठी भीती दाखवू नका मी एकटी आहे माझ्या मदतीला कोण येणार नाहीत म्हटलं स्वामी महाराज. हो, हो, तुम्ही हो. मला एवढं मोठं भीती दाखवू नका दरवाजा उघडून दे मला असं नुसतं हात लावायला म्हणजे दरवाजा उघडला ते. अय्या. असं बघा, हे पहिल्या दिवशीचा अनुभव. अंगावर शहारेच हो येतात हो ताई हे. होय होय खूप मला असं म्हणजे हे झालं मग नंतर सगळं आवरलं देवपूजा वगैरे केलो. हा. आणि 9 सव्वा 9 वाजता म्हणजे की नाही पारायणला बसणार होतो. हा. हा तेवढ्यात काय तर आणि त्याच दिवशी काय पारायण ते चालू झालं सगळं झालं. दुसऱ्या दिवशी आणि सगळी तयारी केलं सगळं झालं. हा. आणि मुलगा काय म्हणाला पारायणला बसायच्या अगोदर मम्मी गेटचा आवाज कडी वाजली असं काट काट गेटची कडी वाजली. मम्मी कोण तर आलं बघ गेटची कडी वाजली म्हणा लागला. अय्या. बाहेर जाऊन बघतो तर कोणच नाही. अरे फरशी वगैरे बापरे. पुसून सगळं आवरून तयार होणार होतं. हा. बसणार होतं पारायणला गेटचा आवाज आला म्हणून बघतो तर कोणच नाही कोण नाही रे म्हटलं. दत्त महाराज स्वामी महाराजच आल्यात घे म्हटलं मी. हा. हा. आता पारायणला हजरच स्वामी महाराज झाल्यात तेच आवाज आला म्हटलं त्याला. ओ. आणि दुसऱ्या दिवशी आणि इथं लिहिलंय बघा मी सकाळी 9 वाजता गेटची कडी वाजली हा. आणि पारायण चालू असताना का नाही ताई वाईट शक्ती ते असं एक त्या पुस्तक मध्ये आहे पारायणच्या हा. एक मोठा नरसोबावाडीवर एक भोंगा येऊन सांगते मुलं मरत असतात बघा
हा आणि त्यांना कोणतर साधू येऊन सांगतोय तू वाडीवर जा आणि तिथं असं असं हा तू गेल्या जन्मी एका ब्राह्मणाचे पैसे बुडवल्यास म्हणून ती वाईट शक्ती येऊन तुझं ते मुलं मारत आहेत भोंगे ह्याच्या रूपात येऊन. ते वाचत असताना भोंगा एक असला मोठा आला आणि मध्ये डोक्यावरनं घाण असं आवाज करून बाहेर गेला तो. बापरे. दुसऱ्या दिवशी हे ते हा बरोबर ते हा 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 वाचायच्या हा हा वेळेसच. हा 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 आणि तिसऱ्या दिवशी बघा दत्त महाराजाचा फोटो मी असं पाटावर सगळं पूजा मांडून का नाही हम्म. ठेवलं तर बरोबर त्या फोटो माझ्याकडे फोटो आहे तुम्हाला पाठव बरोबर त्या फोटोवर हिरवा घोडा किडा म्हणून असतोय बघा. हा माहित हा आहे. हा तो किडा बरोबर 9 वाजता हा वाचायला बसायच्या अगोदर मी अगोदर फरशी वगैरे पुजून सगळं स्वच्छ केलं. पाट वगैरे सगळं मांडलं होतं त्यावेळेस दिसाय नाही आणि हा. बसायच्या वेळेस बरोबर ते फोटोवर किडा येऊन बसला होता तो बरोबर 9 वाजता. बापरे. 9 वाजता येऊन बसला होता हा हा हा. आणि दिवसभर तिथंच होता हात लावलं तर पण ते किडा जाया नव्हता. मध्ये आणि मध्ये. संध्याकाळी 9 वाजता का नाही हा. ते दिव्यात पडून बघा बरोबर 9 वाजता दिव्यात पडून का नाही किडा ते आत्मदहन केल्यासारखं ते झाला तिथं अरे बापरे. त्या तेलात पडला तो. अय्या. आणि त्या दिवशी माझ्या मुलग्याची अनुकंपाची फाईल ती बीओ वर्ष झालं की नाही पास करत नव्हती. हा हा त्या हा दिवशी लाईट गेलती तरी मोबाईलच्या बॅटरीमध्ये 6 वाजता ती बाई हा. बीओ बाई सही करून फाईल माझ्या हातात दिली. बघा. तिसऱ्या त्याच दिवशी दिवशी हा बघा. त्या दिवशी मग त्यामुळे आणि विश्वास बसतो ना. आणि चौथ्या दिवशी ताई दिव्यात का नाही असं मोबाईलवर फोटो काढलो एवढं लांब लचक दिव्यामध्ये असं रेष हा असं लांब लचक दिव्यात रेष उमटली हा. ती. बापरे. माझ्याकडे सगळं फोटो आहेत तुम्हाला वाटलं तर पाठवतो. आणि हा 5व्या दिवशी नाही गॅलरीत आमच्या हा फुलपाखरू आलतं परत लॉकेट किडा म्हणून असतंय बघा ते हा हा अं, हा लॉकेट सारखा असतोय की ते किडा हा बरोबर. तो किडा आलता 5व्या दिवशी. बापरे. आणि 6व्या दिवशी स्वामी मंदिरला जाताना हा. वाटेत 2 रुपये सापडलं मला. मग असा अनुभव मग वाटेत काय 2 केले रुपये ते सापडले. पैसे? मग मी ते घेतलं मुलगा काय म्हणाला हे हा नाही ग ते स्वामींच्या मंदिरमध्ये ठेव. मग मी म्हटलं ठेवायचं नसतं रे नाही ते ठेवायचं असते दोघांच हे झालं मग मी युट्यूबला काढलं. हा हा असं असं वाटेत सापडलं पैसे काय करायचं मग हा ते काय सांगितलं युट्यूब वाटेत पैसे कुठं हा. तर चालत ते आपल्या जवळ ठेवून घ्यायचं कुणाला हम्म. द्यायचं नाही कुठं हम्म. ह्याच्यात ते ठेवायचं नाही म्हणून मग मी माझ्या पर्समध्येच ते ठेवून घेतले. अच्छा. आणि त्या दिवशी ती फाईल मी द्यायला गुरुवार होता त्या दिवशी आणि मग हा ती फाईल द्यायला मी तालुक्याला हा गेले ते फाईल घेऊन. हा आणि तिथं बस मधनं गेले तर हा चालत गेले म्हणे येताना मग लांब आहे ते चालत यायला लागते. हा दत्त महाराज मी आता कसं येणार स्वामी महाराज मी हा आता चालत कसं जाऊ असं म्हणाल हम्म. तेवढ्यात मी त्या ऑफिस मधनं एकटे हम्म. 4 व्हीलर घेऊन चालले त्यांना हात केलं थांबवलं त्यांनी हा आणि गाडीत बसलो तरी हा अक्षरशः नाही त्यांनी असं सांगायला लागले मग तर हा मी माझ्या मुलग्याचा अनुकंपाची फाईल घेऊन आलते म्हटले मी असं हा हा तर मुलग्याला ब्रेन तर मॅडम म्हणाला तुमचा मुलगा पेटक्याला एक्झामला होते काय तर होय. तर मी नाईक सर म्हणायला लागला त्याला मदत केली ते 12वीला मी सगळे ते हा म्हणजे मुलग्याला 12वी एक्झाम देताना प्रोफेसर तिथलं हो हो मुलग्याला हा खूप त्यांनी मदत केली ते घराकडे येऊन त्याला सगळं हे दिले ते आमचे बापरे. मिस्टर मग त्याचे मी त्यांना आठवलं नव्हतं त्यांना हा हा नंतर मग स्वामींनी बघा कुठनं मला मदत केली त्यांनी येऊन मला ओ इथं आमच्या निप्पाणीच्या स्टँडवर सोडून त्यांनी गेले. ओ बघा. हम्म. आणि मी म्हटलं सर म्हटलं मिस्टर वारणार तुम्हाला खूप फोन केला नंबर शोधला म्हटलं सापडलाच नाही नंबर परत मुलग्याचा पण रिझल्ट लागल्यावर तुम्हाला आभार मानायसाठी मी खूप प्रयत्न केला मला नंबरच तुमचा मिळाला नव्हता सर म्हटलं. हा हा मॅडम हा माझा आता नंबर घ्या मुलगा कसा आहे काय आहे मग हे दत्त महाराज हे योग घडवून आणलं. बघा बघा. आणि हो हा हा सातव्या दिवशी ताई हा माझं हम्म. सर्व परत सगळी कामं झाली हा स्वामींच्या अंगणवाडीचं ते माझं लेटर पण आलं हा 3 वर्ष मी आता सोडायचंच म्हणून मला हा ते साहेब मला एवढं बोललं तर मला तिथं ऑफिसच्या दारात जाऊन उभा राहायचं पण माझं धाडस होत नव्हतं मी आणि माझ्या सोबत किती जणांनी नेलतो तरी पण असे बोलले ते त्यांनी हा 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 मग मी म्हटलं मला काही धाडस होत नाही स्वामी महाराज तुम्ही यायचं असलं तर माझ्यासोबत तुम्ही काय बोलायचं असलं तुम्ही यायचं हा. असं म्हटलं तर आणि बघा की अक्षरशः मला आणि मग हजर हो म्हणत तेव्हा मी काय म्हटलं तर माझ्या मुलग्याला बघत बघत मी माझ्या घराशेजारी अंगणवाडी आहे तिथं मला द्या मी मुलग्याला बघत मी हजर होतो नाही म्हणाले त्यांनी तिथं अंडी घ्यायसाठी पैसे मागत होते.
हो. दुसऱ्यांच्याकडनं आणि 50,000-60,000 रुपये घेतले ते बापरे. तिथं बदली करायसाठी. अरे मग बापरे. त्यांनी तयार नव्हते. मग आता बघा की 7व्या दिवशी ते लेटर आलं. 8व्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीला तिकडे गेलो. हं. 9व्या-10व्या दिवशी अंगणवाडीला बिन 5 पैसे न घेता, काय न मला बोलता त्यांनी एवढं मायानं सांगितलं मला, कशाला एवढं हे करतासा, तुम्हाला एवढ्या दिवस सवलत दिले, हा. हजर व्हा म्हणून. मग ओ. हे पारायणच्या काळात हे एवढं आलेलं. आणि दत्त जयंतीला मी गेलो ना, मग युट्यूबला येताना तिकडं मोराळसनं येताना की नाही हा. केंद्रे दादांचा अनुभव ऐकत यालतो. हा. मग केंद्रे दादा सांगायला लागलं तर सगळ्यांना, म्हणजे त्यांना लोकांनी अनुभव आलेलं हो सांगाल तर हो त्यांना, हो. केंद्रे दादा तुम्ही मला वातीमध्ये असं दिसलासा, तुम्ही माझ्या स्वप्नात हा आलासा, हा हा तुम्ही हा. आलतासा काय आमच्या घरात, तर नाही रे बाबा मी तुझ्या घरला कसा येऊ, असं त्यांनी बोलत. मग मी पण सकाळी फोटो काढलो की नाही निवड त्यांनी घेऊन आणि लवकर गेलतो. मग मी काय केलं, मला पण काय केंद्रे दादाचं दिसतात की काय बघा म्हणून मोबाईल ओपन केलं. हा हा बघतो तर ताई अक्षरशः मी हे कापूर लावलं होतं ना, हा. त्या कापराच्या मध्ये की नाही केंद्रे दादांची अशी टोपी, त्यांचा गोल चेहरा असं बापरे. स्पष्ट त्या दिव्यात तर दिसाल. फोटो पाठवा हो असेल तर हो ताई. पाठवतो की. असं स्पष्ट दिसायला लागलं तर बघा त्या बघा. केंद्रे दादा. हे 7-8 दिवसाचा अनुभव माझं पारायणचं. हा. हम्म. किती सुंदर. हो. आणि ह्याचं पण मी नवनाथ ग्रंथाचं 9 अध्यायचं पण पारायण केले. हा 9 अध्यायचं पण 1 दिवसाचं पारायण केले ते. हा मग हा. आता दत्त महाराजांना म्हटलं, स्वामी महाराज मला तुमचं पारायण खूप सगळं करायचं आहे, पण मला वेळ मिळत नाही. हे अंगणवाडीचं काम लोड असते ना, रात्री लोड एक खूप दोन असतो. वाजू खरंय एक खरंय. दोन वाजूपर्यंत मी लिखाण त्यांनी सगळं पूर्ण करत असते. अगोदर कसं मिस्टर होते, जरा मदत करत होते. हा. त्यामुळं हे होत नाही. मग 2 वाजते, कधी 3 वाजते झोपायला. बापरे. मग मी म्हटलं मला वेळ मिळेल तसं मी तुमचं पारायण करतो, खरं माझ्याकडनं तुम्ही करून घ्यायचं, माझी खूप इच्छा हा आहे म्हटलं हा मी, हा हा तुम्ही हा. करून घ्यायचं. मग ते बरोबर. आता झालं. आता मग सुट्टी पडल्याबरोबर का नाही लगेच श्रीपाद वल्लभचं पारायण केले. ते अनुभव आला ड्रायव्हरचं खूप सगळं. त्या श्रीपाद वल्लभाच्या ह्याच्यात खूप ताकद ना हो ताई. खूप खूप हो इथे खूप हम्म. ताकद आहे. आता नवनाथचं पण आणि म्हणजे मराठीमध्ये पण बुक आणलंय मी हा. आणि संस्कृत मध्ये पण आहे. सगळं बुक हे केलं आणि आमच्या हो. स्वामींच्या मंदिरमध्ये पण का नाही हा पुण्यतिथीला, प्रकट दिनला हा सारखं पारायण असतंय. मग मी हा. स्वामी चरित्र पारायण आता 2-3 स्वामींच्या मंदिरमध्येच केले पारायण. अच्छा. आणि घरी पण माझं संक्षिप्त गुरुचरित्राचं रोज पारायण असते, एक पारायण. ओ. मुलगा पण करतोय दररोज एक अध्याय, 2 अध्याय अरे वा, संक्षिप्त करतो हा. गुरुचरित्राचं. करतोय संक्षिप्त वा वा वा. गुरुचरित्राचं. म्हणजे तो इंग्लिश मिडियमचा आहे. मग हा. त्याला काय म्हटलं, तुला वाचण्याचं पण सवय होते मराठी. बरोबर हा बरोबर. आणि अनुभव पण येत राहतात आणि पारायण केल्यासारखं फळ पण मिळते. तू करत जा अगदी म्हणून किती म्हणजे सगळ्याच हा बाजूने फायदा आहे. हो हो त्याला ते सांगितलं, मग ते करतोय ते सगळं. बापरे ताई, होय किती बरं वाटलं म्हणजे त्याच्यात होय एवढा फरक हा होतोय. हो. आता सगळं अक्षरशः हे करायल्यात. आता डॉक्टर सुद्धा बघा, काल मी गेलो मग ते गाडीचा ऍक्सिडेंट झाला ना, हा मग स्वामींनी बघा कशासाठी, ते चांगलं व्हायसाठी ते घडवून दिलं काय माहित नाही. ऍक्सिडेंट झाला, मग पडलो, लागलं नाही काय नाही, मग ते माणूस गाडी इथं आणून लावला. हा हा मग सगळे आमची इथं ओळखीचे आहे, ते मेन आहे ते आले. तर का मॅडम असं का नाही दादा म्हटलं, असं असं टेन्शन सगळं आहे. मग ते एकटे म्हणाले मला मदत नाही मॅडमांचं कामच होईना, कुठलंच काम होईना आता. हा आणि ह्याची फाईल पण अजून इथं आहे, 2 वर्ष झाले दिल्यात, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हणायला लागलं. मग हा. एक माझी नगराध्यक्ष होती, त्यांना फोन लावले अच्छा. आणि त्यांना सांगितले असं असं दिलीप मानेंचं असं असं त्यांचं फाईल फोडविना आणि हा. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये त्यांनी जाणार आहेत, फोन करून सांगा फिटनेस सर्टिफिकेट. मग त्यांनी फोन हो करून हो हो. सांगतो म्हटले. तिथे गेल्यावर त्यांचा फोन गेला. मी हा. सांगितले, ते डॉक्टर एवढे चिडले, तर 8 दिवस तर डॉक्टरच भेटत नव्हतं. अय्या. आणि एवढे चिडले, हा म्हणा लागले तुम्ही आल्याबरोबर का हे पाहिजे काय, आम्हाला काही दुसरी कामं नाहीत काय, तुम्ही एवढं कोण लागलायसा, असं तसं अरे बापरे. बोलायला लागले. तुम्हाला गेल्या वर्षी दिलं नाही काय, सारखं किती द्यायचं, लई वाईट ओ. बोल. मला माझ्यापाशी काय रिक्वेस्ट करायचं नाही, तर काय रडून दाखवायचं नाही, हे करायचं नाही, अगो बाई. तुम्ही असलं कसलं काम करता असा, त्यांना तुमच्याकडं पटापटा करून घ्यायला येत नाही काय. हा. म्हटले बोलले मी शांत बसले. हम्म. परत आणि त्यांना फोन लावले, मी सांगितलंय त्यांना, मानी लावू काय म्हणाले, नको म्हटलं राहू दे. आणि शांत आले त्यांनी, स्वामींचं नाव तोंडात होतच माझ्या. हा हा आणि डॉक्टर शांत आले. मग म्हणाले, मग माझं केस पेपर काढले सर, टेन्शन मध्ये गाडीवरनं पडले हे झाले बघा, मग चेक केले, एक्सरे काढून या जाऊ म्हणाले. हा आणि हा नंतर शांत आले. मग म्हणाले मुलग्याचं पण केस पेपर काढा आणि मी हा इथं हा. आणि घेऊन या म्हणाले.
मग काढले बापरे. रकेश पेपर आणि नंतर स्वतः म्हणाले येऊन तिथं तपासणीला राहिले तिथं मी हा, हाय सगळं रिपोर्ट झाल्यावर माझ्याकडे येऊन घेऊन या मी बापरे. तयार करून देतो म्हणायला लागले. हा, आणि गेल्या वर्षी काय केलं ते फिटनेस सर्टिफिकेट दिलते की नाही हा. फिटनेस म्हणून आहे ना त्याच्यावर खाट केलतं त्याने. अरे मग बापरे. का? हा खाट केलतं ते फिट फिट नाही म्हणून त्यो. अच्छा अच्छा अच्छा. हा 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 मग मला काय म्हणाले तुम्ही तुमच्यासाठी देऊ काय तुम्ही फिटायचं तुमच्या नको. मग ते चालत नाही मी तर आमच्या ऑफिसमध्ये चालत नाही बी ऑफिसमध्ये चालत नाही म्हणताना मी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा. 8 दिवस जाऊन कणी पूर्ण सगळं चेकअप करून सगळं रिपोर्ट ते मिळायसाठी तयार केलतो. सगळं हा. तपासणी झालं सगळं मेन डॉक्टर द्यायच्या वेळेस म्हणाले मी ह्याला देऊ शकत नाही. अरे त्यावेळेस असं म्हटलं तुम्हाला देऊ काय खरं मी ह्याला दे आणि ते डॉक्टर ते ओळखीचे होते माझ्या मी हा, ह्याला हा. देऊ शकत नाही तुम्ही हुबळीला जावा म्हणाले. अगो बाई. त्यावेळेस पण ते मिळालं नाही मग आणि शेवटी इथं येऊन वकिलांना भेटून हे करून वकील काय म्हटले काय नाही हे असं आहे का नाही हे हा, द्या तुम्ही वर करून हा. जॉब मिळते ह्याला म्हटलं मग मी बिंदास बघा होते. मग आता हम्म. दिलं. हा मग आताच बिंदास होते चालते ते खाट केल्यावर म्हटलं तर म्हणून मी दिलतो हा, एक लेटर जोडून द्या म्हणून लेटर जोडून दिलतं. मग आता हा. ती वर्षाची मुदत संपली ना मग हा, त्यामुळे हा. दुसरंच काढायला पाहिजे 1 वर्षाचीच मुदत असते त्याला. असं मग आहे. आता हा हा तसंच आहे ते. मग आता मग परत तुम्हाला फेऱ्या मारायला हा लागतील हा त्यासाठी. मारले मग तेच की परत आणि काढायला काल गेलतो म्हटलं नाही काय मग मी हा. मग असं डॉक्टर बोलले ना मला. मग नंतर 3 वाजता या म्हणाले तोपर्यंत तपासणी करूसपर्यंत सगळे डॉक्टर गेले जेवायला. अरे. मग राहिलं मग डॉक्टर काय म्हणाले सगळं झाल्यावर या तुम्ही मी तर हाय म्हणाले. मग अच्छा. 3 3:30 वाजले ते रक्त वगैरे चेक करणार ते आले नाही 3:30 पावणे 4 वाजले. मग हम्म, नंतर त्याने आले मग ते मेन डॉक्टर आहेत ना हम्म, त्यांनी हम्म, ते शिपाईला सांगितले त्या मॅडमांना बोलवून आणजा त्या मुलग्याला बोलवून आणजा म्हणून. हम्म, त्यांनी हे प्लॅस्टर करत होते म्हणजे ऍक्सिडेंट झालेल्यांचं सगळं हम्म, प्लॅस्टर करतात ते हम्म, करत होते त्यांना ते शिपाईला सांगितलं मग तुम्हाला मॅडम बोलवाल्यात सर म्हणून. गेलो हम्म, तिथं तुमचं काय आहे हे द्या म्हणाले हम्म. काय. मग त्या असिस्टंटला बोलवले त्याला सांगितलं ह्यांचा रिपोर्ट सगळं तयार कर म्हणाले फिटनेस सर्टिफिकेटचा. हा, हा, आणि सगळं लिहिलं मग म्हटलं सर अजून रिपोर्ट याय नाही राहून दे म्हणून मागचं बघून सगळं लिहिले. हा, आणि म्हणाला ते फिटनेस खाट केलं नाही मॅडम काल हा, ते अक्षर खाट खाट कराय नाहीत त्यांनी मी स्वामींना विनंती करत होतो स्वामी मला ते खाट हा, करायला नको सांगा त्यांना तुम्ही त्यांच्या रूपात खाट करू देऊ नका असं खाट केलं नाही तर अक्षरशः मॅडम ते. हा. आणि रिपोर्ट रक्त लगवीचा आल्यावर नंतर लिहायला लावलं त्याला. आणि अच्छा. सही करून दिलं आणि हे एकटाच आहे काय होय मग असं कसं हम्म, झालं असं असं सगळं विचारले. हा, काय काळजी करू नका असं म्हणा लागलं हा, त्याला मिळतंय. आणि व्यवस्थित मग ते बी ऑफिस मध्ये का कराय नाही त्यांनी तर असंच मग त्यांना पैसे काय दिलोय सर म्हटलं त्यांना पैसे देऊन पण कराय नाही. हा. मग त्यांना नगराध्यक्षांना सांगून काम पट करून घ्या 1 वर्षाच्या आत करायला पाहिजे टेन्शन घेऊ हो. नका तुम्ही. हे पहिला बोललेलं शिव्या देऊन रागवून मला बोललेलं त्यांनी नंतर असं बोलायला लागले. बघा किती आणि फरक पडला. हा आणि किती दिवस सर तुम्हाला काय नको जावा म्हणाले ह्याला नोकरी तेवढं लावा मग पाया पडला मुलगा त्यांच्या थँक्यू सर म्हणाला. हो. आणि मग जॉब लागल्यावर येऊन भेटतो तुम्हाला म्हणाले. हा, हा, हे हा, स्वामी बघा मग जे होतंय मग जर ते मी गाडीला धडकलो नसतो हा, डायरेक्टच गेलो असतो ते माझं काम पण झालं नसतं डॉक्टर मला हे पण केलं नसतं परत नगराध्यक्षाचा फोन पण गेला नसता. हा, हा. आणि किती फेऱ्या घालायला लागला असतं म्हणजे होतंय ते स्वामीकडून ते चांगल्यासाठीच बरोबर म्हणायचं. बरोबर. हा, आता खरं. फक्त गाडी तेवढी आणि मला लागलं नाही अक्षरशः हे फक्त गाडी जरा हे झाल्या तेच हम्म. रिपेरी करायचे. होईल होईल सगळं होतं. हे हं? स्वामी अनुभव बघा हे तुम्हाला मला सांगायचं होतं. भयंकर म्हणजे हम्म, हम्म. काही तर ऐकतच बसावं वाटत होतं मला तुमचं पण बोल. मुलं तेच म्हणतात तू एकदा फोन लावलीस की थांबत नाहीस वेळ घालवू नकोस म्हणून मला फोन लावायचं असते खरं वेळ हे जाते म्हणून मग अनुभव हे काय नाही करायचं हे बरोबर. असं तुमचा हम्म, वेळ गेला भरपूर. हम्म, पण बरं झालं आज म्हणजे कसं हम्म. सुट्टी पण आहे तर शेअर पण करता आलं. होय तेच आज सुट्टी म्हटलं हम्म. आणि कसं काल मग ते झाल्यामुळे मग हे स्वामींचीच इच्छा म्हणून म्हटलं आज अमकाच फोन लावायचाच ताईसनी म्हटलं का हम्म. ते गाडी रिपेरी करणाऱ्याला पण सकाळच्या फोन लावाले ते पण हा, येणार म्हटलं मग त्यांना लावून बघितलं पहिला लागले मग तुमचं ते हे काढत असताना हा. नंबर आला म्हटलं आता मग ताईसनी फोन लावूया म्हटलं. मला ते सगळं मग पाठवा ते ताई आता लगेच. हो हं? हो आता तो लगेच नंबर तुम्हाला पण पाठवा तिकडच्या हा हा दादांचा. हा नंबर पण पाठवतो तिथं वाईट शक्ती कसं हे करतात त्यांनी कसं हँडल करतात ते लहान हा मुलगा हा हा. शिवदत्त महाराज नुसता
आणि त्याने अंगाला हात लावत नाही ताई, काय नाही, फक्त विभूती म्हणे एक चिमीट विभूती नुसतं पाण्यात टाकून दिल्यावर ती सगळी वाईट शक्ती आपोआप जाते. कमाल आहे ना ताई. एक तर मुलगी आहे, असं हातपाय सगळं वाकडं झालं, तिचं लग्न झालं, यंगच मुलगी 20 वर्षाच्या आतलीच. अरे अरे. हा. हा पूर्ण हातपाय वाकडं, तिला बोलायला येत नव्हतं. हा. आणि असं उचलून तिचा बाबा तिथे घेऊन आलता. अरे बापरे. हा मग त्यांनी नुसतं प्रभू दत्त महाराज हिच्या उजवी पाय व्यवस्थित करा, व्यवस्थित झाला. प्रभू अय्या. विभूती नुसतं असं डावा हात पाय करा, हे करा. नंतर पोरगीला तीर्थ दिलं, प्यायला प्यायला पाणी सुद्धा तिला प्यायला येत नव्हतं ताई. बापरे. ते दिल्यावर ती पाणी पिली. नंतर हा. बोलायला लागली, पोरगी व्यवस्थित तिच्या जागेला जाऊन बसून देईल प्रभू, तुम्हाला हम्म. नम्र विनंती आहे, असं म्हटल्यावर पोरगी उठून ती जागेवर हा? जाऊन बसली. हा कमाल. हो मग आमच्या फिजिओथेरपी चालू होतं मुलग्याला, त्यावेळेस ते फिजिओथेरपीला दाखवलं. तो पण आश्चर्य करायला लागला. तुम्हाला तो पण फोटो पाठवतो आणि परवाचा पण पाठवतो. मग त्यावेळेस ते प्रभाव काढत असते ती शक्ती, आणि हा. नामस्मरण हे केलं की आणि प्रभाव टाकत असते, केलं नसलं तर. मग बापरे. परवा आणि एक व्हिडिओ तिचा दिसला. मग हम्म. ती थोडं थोडं वाकडं म्हणजे पाय होता, मग दुसऱ्या शक्ती हे झाल्या, त्यामुळे ती उभा राहिली. मग का तिचं वाकडं झालं माहितीये, मग तिचं पाय लई दुखाला. मग ते महाराज विचारलं 2 दिवसात काय मांसाहार केलं. आम्ही कराय नाही, खरं मुलगी खाल्ल्या 2 दिवस. मग तुम्हाला किती सांगा, 3 दिवस ते पोटातलं जात नसतंय. ओ. करायचं असलं तर तुम्हाला परफेक्ट पाळायचं असलं तर करायचं म्हणतात त्यांनी आमच्या. बघा. आणि तिथं मंदिर एवढं मोठं बांधायला, आता हा. तुम्ही मंदिरला दान द्या, आणि 1 वर्ष तुम्ही वर्षात 5 रुपये तिकडे दान केलं तर तुम्हाला वर्षभराचा आशीर्वाद मिळते म्हणतात. दत्त जयंतीला ओ. असं एवढी गर्दी आहे त्या दत्त जयंतीला. आणि बापरे. तुम्ही काय करायचं नाही, फक्त नुसतं येऊन सेवा म्हणजे काय करायचं, हा. लोकांनी जरा असं 4 ताटं वाढायचं, त्यांना सोय हा. करायचं, हा. हे एवढंच. खूप आणि मोठं स्थान आहे का ताई ते? अं, खूप मोठं आहे का तिथे हो स्थान? होय, खूप मोठं कार्य आहे ताई ते. आज पैसे त्यांनी घेत नाही, आपल्या आपल्या इच्छेनं द्यायचं त्यांना, म्हणजे अन्नदानासाठी, मंदिर बांधायसाठी. आणि त्यांनी मंदिरसाठी कुठल्या लोकांचं घेतात, न खाणारे पिणाऱ्यांचं घेतात. हो का? दत्त महाराज हा खाणाऱ्या सगळ्यांकडनं पिणाऱ्यांचंच नाही घेतात. घेतले. नाही घेत, नाही घेत नाहीत त्यांनी. आता पूर्ण दगडी बांधकाम करायला त्यांना. तुम्हाला बापरे. आता 5 वाजता कुठलं गाव आहे बघा, तिथं आता प्रबोधन आहे बघा, तिथं गेल्यात बघा त्यांनी. बापरे. हं एवढं त्यांचं हे चालू आहे. प्रबोधन पण असतं का त्यांचं? हो प्रबोधन असं पूर्ण हा. गावागावात फिरून त्यांनी काय म्हणतात, तुमच्या गावात प्रबोधन ठेवलं असं तुमच्या घरी पादुका येतात दत्त महाराजांच्या, तुम्हाला आशीर्वाद मिळते. पादुका प्रत्येक एक जणी म्हणतात, मी पैसे देऊन माझ्या घरात घेऊन या पादुका, येत नसते दत्त ते पादुका. ओ. पुण्याही मिळते. तुम्ही सेवा करा, सेवेकडे घडवा म्हणतात त्यांनी भरपूर. खरंय. हे तर आहे. हा दत्तांचे सेवेकरी जेवढे म्हणजे तसेच स्वामी. हा हो स्वामी होय पण तेच की तेच हो. रूप आहे. म्हणजे हा तेच जसं वाढवाल तसं तुम्हाला त्याचा तसं हो हो फायदाच होतो. हो तेच खूप हे आहे बघा, म्हणून विश्वास ठेवून करायला लागलंय. आता कधी यातनं पार पडते बघूया, जरा होईल त्रास होईल. ते होत फार राहतोय. लवकर तुम्ही आता अनुभव शेअर कराल. हा पण मागचा तुम्ही शेअर केला आणि हा किती सुंदर शेअर केला. हो चालते. याच्या पुढचे तर तेच तुमचे अजून खूप छान असतील हा काही. मला पण, मी ऐकतं सगळं अनुभव शेअर केले की, आणि ते खरं मी फोन तुम्हाला लावायचं म्हणतं, मग मला ते वेळ हे होत नाही, ऍडजस्ट होत नाही. हा. हा. लावायचं म्हणून विसरते. म्हटलं आज रविवार आहे तर मी असतं असा, म्हणून मग बरोबर. लावायचं म्हटलं. नाही, फार बरं केलं ताई. हो हो ते. आणि तुम्हाला ते मी 7 दिवसाचं पारायणचं पण पाठवतं, हा. हा. आणि हे पण काकांचं पण पाठवतं हा. त्यांचं. त्या बघा ते काकांचं नाव काय बोलले तुम्ही? भालचंद्र भिकाजी पाटील. भालचंद्र भिकाजी पाटील, सख्या बहिणी सख्या जावा होत्या त्या. अच्छा अच्छा. हा. हा मग फक्त 7 वर्षाचा माझा संसार म्हणायला लागलं. मग दत्त हा. महाराजांना माझ्या संसारातच मला करू द्यायचं नव्हतं, सेवा घडवायचं होतं. मग ती भूत सांगतात, मी वाईट काम करतो काय चांगलं काम करतो, म्हणून काका विचारतात. हा. तुम्ही हा. लई चांगलं काम करतासा, तुम्ही लोकांचं कल्याण करायला लागलायसा. हो. मग आमचं तुम्ही वाईट करायला लागलायसा, भूत म्हणतात. आमचं वाईट हा. करायला लागलायसा. हा. मग गणगापूरमध्ये गेलतो. मग तिथं तुला कसं, तिथं आम्ही मजा करून येतो. मग हिथं नाही, तुम्ही हिथं शिक्षा देतात. महाराज आम्हाला पाय जळतात, हात जळतात. त्याने ओ. ताई तुम्ही नुसतं प्रभू ह्याचं पाय जळा म्हणून नुसतं असं विभूती त्याच्या विनंती केलं की नाही, नुसतं त्याने ह्याचं पाय जळा, ह्याचा हात जळा. हा. ते भूत उड्या मारायला, काय झालंय, माझा पाय जळालाय, माझा अरे हात बापरे. जळालाय. प्रभू ह्याच्या डोक्यात काट्या घाला. ते ओ. काट्या घालून काय झालं, मला येळवाच्या काठीनं मारलं दत्त महाराज.
मस्त तुम्ही बापरे बघा ताई, एवढं अक्षरशः असं आहे. लय हे बापरे आहे ते. कमाल कमाल आहे. होय. मग ते आणि मला ते देत माझ्या ते ठिकाण एकदा पुन्हा त्या ठिकाणाचं नाव घ्या ना ताई. आता मी शेअर मोराळे करते. मोराळे हा. हा मोराळे गाव बघा, तालुका राहणार मुक्काम पोस्ट मोराळे, तालुका तासगाव, हा जिल्हा सांगली असं अच्छा आहे. त्याच्या सांगलीकडे आलं पत्त्यासकट ते. हा हा सांगलीच हा आलं. आणि कसं त्यांनी शेतातच असं असल्यासारखं आहे. आणि त्यांनी पूर्ण आपली पूर्ण शेती ह्याच्यात हा. प्रबोधनासाठी आणि ह्याच्यासाठी त्यांनी हे केल्यात. ओ पूर्ण त्यांनी ते बापरे तुम्हाला आणि हे पण पाठवतो, ते लहान मुलगा कसा हँडल करतोय. अजून ते बारका आहे 3-4 वर्षाचा, तरी ते हा भूत त्याला हात धरत नाही, ते त्याला कसं पाया पडतात बघा. बापरे एवढं बघा मस्त आहे चर्चा. मी शेअर मला करते पाठवते ताई. हा ताई. हो हा, हो श्री ताई, स्वामी मग समर्थ. हो फोटो हो ताई. काढलेला हा हा पाठवते ते. चालेल. आणि हे माझ्या मैत्रिणीला पण ते पाठवलं व्हिडिओ, तिला पण खूप आवडलं. हो ना किती चांगलं ग तुला प्रचिती येते ही सगळ्याची. मला पण येणार ताई हा तुम्हाला अजून तुमचं होय छान करणार स्वामी ती दत्त महाराज. होय ती म्हणत्या मला पण संक्षिप्त गुरुचरित्र बुक आणून दे. आता काल पण बघा स्वामींच्या गुरुवारी तिकडे मोराळसने येताना मी वाडीवर गेले. हा वाडीवर गेले, मग तिला पुस्तक बुक पाहिजे होतं, स्वामी चरित्र सारामृत आणि संक्षिप्त गुरुचरित्रचं. हा हा मग दत्त मंदिरच्या तिथं बघितलं, तिथं सारामृतचं नव्हतं. मग अच्छा मुलगीला काय म्हटलं, मी आमच्या सोबत घेऊन गेले, त्यांना म्हटलं मुलगीला तुम्ही घेऊन तिकडनं जावा, मी आणि मुलगी येतो. हा स्वामींच्या मंदिरमध्ये का नाही, तिथं हा. आत उंबऱ्याच्या आत पाऊल टाकायला आरती चालू झाली ताई. बापरे अरे वा स्वामींची हा स्वामींची आरती चालू झाली. आरती चालू झाल्यावर कसं सोडून येणार. मग बरोबर थांबलं, 15 मिनिटं थांबलं. मग नंतर म्हटलं आता जाऊया काय, तर जाऊया. मग उठलं तर हा. त्यांनी काय म्हणाला, नाही आरती पूर्ण झाल्याशिवाय आम्ही पुस्तक देत नाहीत म्हणायला लागले. अच्छा अच्छा हा हा आणि थांबलं. मग झालं, पुस्तक आरती झाली, सगळी झाली, पुस्तक घेतला सगळं. हम्म. आणि बाहेर पडाल तर तेवढं प्रसाद चालू झाला. मुलगी म्हणाली नाही प्रसाद घेतला. मुलग्याच फोन आला, अगं म्हशीची धार काढायची, जायचंय दादा, लवकर ये म्हणाला. आलो आलो हा म्हटलं. मुलगी म्हणाली नाही, मग प्रसाद गेल्याशिवाय जायचं नाही. प्रसाद हा पण मिळाला आम्हाला स्वामींचा. वा मग तेच वाडीवर. किती छान खूप हो हो छान ताई. हा हो. हा 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 ताई श्री स्वामी पाठवतो. ओके समर्थ. श्री स्वामी.